खोकणं नव्हतं. तो एक इशारा होता. रात्रीचे 10 वाजून गेले होते. दिवसभर मुंबई दर्शन करून मी थकून लोकलमध्ये चढलो. साईडला जागा मिळाली, मी बसलो. बॅग पायात घट्ट अडकवली. समोर एक वृद्ध महिला, सटासट बसलेली, केस नीट बांधलेले, पर्स घट्ट धरलेली. शेजारी बसलेला एक अशक्त म्हातारा, गर्द चष्मा आणि हातात पांढरी काठी. दमलास वाटतं, तो हळूच विचारतो. हो, हॉटेलला चाललोय, मी म्हणालो. पुढचा स्टेशन लांब आहे का? तो 5 स्टेशन. त्याने निःश्वास टाकला. जणू त्या उत्तराने दिलासा मिळाला. इतक्यात एक उंच पुरुष आत आला, फरचा कॉलर, गळ्यापर्यंत टॅटूज. तो माझ्या बाजूला शांत बसला. तेवढ्यात म्हातारा जोरात खोकायला लागला. मी पाणी दिलं. त्याने मान हलवली, पण खोकतच राहिला. अचानक समोरची बाई ओरडली, तू माझ्याकडे बघतोयस काय? मी नाही, मी काही बोलतोय तोच टीसी आला. वैतागून म्हणाला, तुमचं ड्रामा नको, पुढच्या स्टेशनला उतरून घ्या. स्टेशनवर आम्ही दोघंच उतरले. मी तिला विचारलं, हे काय होतं नेमकं? ती माझ्याकडे सरळ बघून म्हणाली. तो खोकत नव्हता. तो मोर्स कोड सांगत होता, 5 स्टेशन. सोपी शिकार.